जनसेवेमध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड तालुका काँग्रेस सहसचिवपदी शिवाजी गंडस पक्ष संघटनांचा निर्धार गावागावात पोहोचणार काँग्रेसची विचारधारा। मुदखेड तालुका काँग्रेस सहसचिवपदी शिवाजी विठ्ठलराव गंडस यांची नियुक्ती करण्यात आली असून काँग्रेसची विचारधारा गावागावात पोहोचवण्याचा तसेच पक्ष संघटन मजबूतीचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पक्ष संघटन मजबूतीसाठी मोठ बांधली जात आहे। काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव माधव हामंत डोणगावकर, तालुका उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते, बळवंतराव पुयर खुदवेकर, शिवाजीराव वडजे यांच्या हस्ते तालुका सहसचिवपदी नियुक्ती झाल्याचे पत्र शिवाजी गंडस यांना देण्यात आले। यावेळी दत्ता कदम, किरण हामंत, मानेजी गंडस, रामदास पांचाळ, प्रदीप गंडस, पवन गंडस, शंकर उपासे आदींची उपस्थिती होती। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आज मुदखेड तालुका सहसचिवपदी निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते शिवाजी गंडस यांची तालुका सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। एक तालुक्यामध्ये काँग्रेसची विचारधारा, काँग्रेसचे ध्येयधोरण जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज एक निष्ठावंत कार्यकर्त्यांना जेणेकरून सर्वधर्म समभावाचा संदेश प्रत्येक गावात पोहोचावा आणि काँग्रेसची विचारधारा, राहुल गांधींचे विचार हे प्रत्येक गावातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, चांगल्या लोकांना संधी देण्यासाठी हा नियुक्तीचा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि खरोखरच निष्ठावंतांना या पदावर काम करण्याची आम्ही संधी उपलब्ध करून दिली आहेत। जो आज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जो राजकीय भूकंप झाला त्या धर्तीवर काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाला असून निष्ठावंतांना या पदावर काम करण्याची या माध्यमातून संधी मिळत आहे आणि खरोखर जे निष्ठावंत कार्यकर्ते असतील त्यांना यापुढे तालुक्यातील चांगल्या पदावर काम करण्याची आम्ही संधी उपलब्ध करून देणार आहोत आणि या निमित्त गंडस यांना शुभेच्छा देतो आणि तालुक्यामध्ये त्यांची ही चळवळ यशस्वी हो हीच शुभेच्छा देऊन तहसीलमध्ये निवडणूक झाली अतिवर्षावर आपल्या निवडणूक दिल्याच्या नंतर दुसऱ्या अजून एक पार्टीचे येऊन निवडणूक झालं त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? आता आम्ही शासनाकडे म्हणजे सरसकट शेतकऱ्यांना कर्ज म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट म्हणजे अनुदान मिळावं या मागणीसाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं होतं, परंतु त्याचीच एक पुनरावृत्ती जे आज लोक सत्तेवर आहेत भाजपने जे कालचा जो स्टंट केला तो निव्वळ स्टंटबाजी आहे आणि त्यांनी कोण्या बेसिसवर त्यांनी म्हणजे मागणी केली हेच काही कळायला मार्ग नाही। त्यांच्या हातात सगळं असताना, तिजोरीच्या चाव्या असताना त्यांना जेव्हा निवेदन करण्याची वेळ येते या व्यक्ती शोकांतिका दुसरी कोणती नाही। अजून तिथं घोषणाबाजी करण्यात आली की शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन दुसरी घोषणाबाजी, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे याच्याहून सरळ सरळ लक्षात येतं की यांचं सरकार अपयशी आहे, शेतकऱ्यांचे कुठलेही कामं होत नाहीत आणि यांना शेतकऱ्यांना काही द्यायचं नाही। परंतु जेव्हा त्यांचाच म्हणजे सत्तेवरच्या लोकांना जेव्हा निवेदन देण्याची आणि आंदोलन करण्याची वेळ येते त्यावरून आता लक्षात येतं की यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे। हे शेतकऱ्यांसाठी कुठलेही म्हणजे कुठल्याही योजना देऊ शकत नाहीत, हे शेतकऱ्यांसाठी अपयशी सरकार आहे।